नमस्कार. आज 9 डिसेंबर आणि हे आज आपण उळे लावायला सुरुवात करणार आहे. आपल्या दिवशी उळे उपटले गेलेलं नव्हतं, त्याच्यामुळे बरीच धावपळ झाली आहे. आज मजुरांनी उळे लावायला सुरुवात केली आहे. आज लाईटाचा पण पहिला दिवस आहे. हे पाईप जोडतोय आपण. मागच्या वर्षीची क्लिप खराब होऊन गेली होती इकडच्या बाजूची. PVC पाईपला हा फोल्डेबल पाईप आहे पुढचा काळा. मागच्या वर्षी पण याच ठिकाणी कॉक तसाच ठेवलेला होता आणि पुढचं कट केलं, पुन्हा तो पाईप फोल्डेबल पाईप चालू आहे. कांद्यांच्या बियांपासून तयार झालेले रोपं आणि हे रोपं लावायची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस यांचा स्पर्श एकदम मऊ असतो आणि थंड असतो. हे छोटे रोपं म्हणजे एक शेतकऱ्यांचे स्वप्नच असतात की या रोपांच्या माध्यमातून तो येणाऱ्या पिकाचं स्वप्न बघत असतो आणि त्याच्या आयुष्याचा आनंद याच्याशी खूप निगडीत असतो. हे एकदम मुलांप्रमाणे हे रोपं तयार केलेले असतात आणि हे रोपं पुनर्लागवड करून त्याच्यानंतर जे पीक येणार असतं, जे पैसे येणार असतात त्याच्यावरती सगळं अर्थकारण शेतकऱ्यांचं अवलंबून असतं आणि हे फार जिव्हाळ्याचा विषय असतो उळे म्हणजे, खास करून कसमादे परिसरातील शेतकऱ्यांसाठी. आणि कांदे लागवड म्हणजे अगदी परमोच्च क्षण असतो. सगळ्या गोष्टी जुळून येणं, मजूर, लाईट, पाणी, वेळ. बघूया आता याचं उन्हाळ्यात काय होतं. दुपारचे 2 वाजले आणि इथपर्यंत कांद्याची लागवड झाली आहे, पण लाईट ये जा केल्यामुळे पुढचं कांदा फार भिजलेला नाही आहे. आता जेवणाची वेळ झाली मजुरांची, त्याच्यामुळे काम थांबलेलं आहे. या पद्धतीने ₹1200 हे 20 mm रेन पाईपचं बंडल आहे. आणि आता पहिले इमर्जन्सीमध्ये उळे भिजवण्यासाठी हे वापरतोय आपण. एवढं उळे उपटलं गेलं की पूर्ण अर्ध्यापर्यंत, आणि याच्यातलं पण 80%. 16 फूटची गल्ली ही. दिवसभर लाईट येत जात होती. हा एवढं एक ओलं झालंय फक्त, आणि हे दुसरं अर्धवट बाकीचं हे राहून गेलंय. 1 2 3 4 5 6 7 गल्ल्या लागल्या आहे कांदा. हे कोरडंच आहे सगळं. उद्या याला पाणी द्यावं लागेल.